अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्री लवकरच येत आहे, तर महाशिवरात्री निमित्त रुद्रपठण आपल्या सगळ्यांना करायचं आहे. तर कशासाठी रुद्रपठण करायचं आहे, रुद्रपठण ही सेवा कशासाठी केली जाते व यामुळे काय होते हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता आपल्या डोक्यावरती भरपूर कर्ज आहे. कर्जाचा डोंगर इतका झालेला आहे की त्याचा भार आता या डोक्याला पेलवत नाही आहे किंवा या खांद्यांना पेलवत नाही आहे तो भार. आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत आपण भरपूर खडतर प्रवास केला. आजपर्यंत भरपूर उन्हाळे पावसाळे सगळं काही पाहिलेलं आहे आपण. म्हणजे इतकं स्ट्रगल केलेलं आहे आयुष्यामध्ये, इतका आपण दुःख यातना सहन केलेले आहेत. ते यातना दुःख आपल्या मुलांना सहन करायला लागू नये यासाठी आपण धडपडत आहोत. प्रत्येक पायरीनं पायरी झिजवून टाकलेली आहे. इतकं काबाड कष्ट आपण करत असतो आणि ते कष्ट करत असताना कुठेतरी कर्जाचा डोंगर देखील आपल्या डोक्यावरती झालेला असतो. एक कर्जाचा डोंगर मुजवायला गेलो, खड्डा भरायला गेलो तर दुसरा खड्डा आपोआप पडतो. म्हणजे खड्ड्यात खड्डे इतके पडत गेलेले आहेत की त्या खड्ड्यातून वर येता येत नाही आहे आपल्याला, किंवा नवीन मार्ग सापडत नाही. इतके खोलवर आपण रुतलेलो आहोत त्या खड्ड्यामध्ये की आपल्याला एक प्रकारे सगळीकडे अंधार दिसत आहे. अंधाराच्या पलीकडे जाऊन कुठेतरी प्रकाशमय वाट किंवा प्रकाशमय मार्ग आपल्याला दिसत नाही आहे. बघा, या अध्यात्मामधून फक्त येणंच हा अध्यात्मामध्ये येण्याचा मार्ग नाही आहे. अध्यात्मातून भरपूर काही शिकता येईल. पण अध्यात्मामध्ये आलेलो आहोत यासोबत आपल्याला सेवा देखील करायची आहे. त्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. त्यातले काही गुण आपल्या भरपूर अंगीकारायला मिळतात. त्याचसोबत आपण कष्ट देखील करत असतो. तर कुठेतरी त्या कष्टाचं चीज व्हावं, कुठेतरी त्या कष्टाला फळ मिळावं असं प्रत्येकाला वाटत असं. त्यामुळे त्या खड्ड्यातून बाहेर यायचं असेल तर स्वामी दरवेळेस तुम्हाला स्वतःहून हात देत असतात. पण आपल्याला याहून पलीकडे देखील कधी कधी मार्ग सापडत नाहीत, कारण आपल्याला प्रखर पितृदोष असतो. त्याच पद्धतीने नारायण नागबली किंवा कालसर्पदोष असतो. भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये असतात. प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा असतो. यातून पलीकडे जाऊन आपल्याला मार्ग सापडवायचा असतो. आणि अध्यात्मात ज्या वेळेस येतो त्यावेळेस आपल्याला मार्ग तर सापडतो, पण बघा दोन मार्ग दिसतात आपल्याला. एक चांगला मार्ग असतो आणि एक वाईट मार्ग असतो. आणि महाराज ज्यावेळेस आपल्याला जो संकेत देत असतात तो संकेत ओळखायची ताकद देखील आपल्यात असायला हवी. त्यामुळे त्या मार्गावरती चालण्याची क्षमता देखील आपण ठेवायची आहे. त्या मार्गावरती आता प्रकाशामध्ये देखील आपल्याला बघा कधी कधी उजेडात देखील कधी काटा रुततो आपल्याला समजत नाही, बरोबर. तर त्या काट्यावरून तर आपण चालायचंच आहे, आपण सेवा तर करायचीच आहे आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्याच पद्धतीने मुलं हट्टी असतात. लहान मुलांचंच नाही, मोठी मुलं देखील इतकी हट्टी असतात. म्हणजे बघा, खूप त्रास देतात. आईवडिलांना त्याचा खूप त्रास होतो. अशी देखील घरं पाहिलेली आहेत किंवा असा देखील अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. किंवा कधी कधी बघते डोळ्याने, अक्षरशः खूप खूप वाईट वाटतं. स्वतःच्या आईवडिलांना मुलं मारहाण करतात किंवा स्वतःच्या बायकोला इतकी बेदम मारहाण करतात. खूप घाणेरडे शब्द वापरतात. तिच्या चारित्र्यावरती संशय घेतात किंवा तो स्वतः एखाद्या परस्त्रीच्या नादी लागलेला असतो किंवा एखाद्या मुलीच्या बाईच्या एखाद्या मागे लागलेला असतो. तर त्या आईवडिलांना म्हणजे जगात आजारी असले तरी त्यांना ते मरण आलेलं पत्कर चांगलं असं स्वतःच्या तोंडाने बोलत असतात. म्हणजे ते अशी वाईट वेळ कोणत्या दुश्मनावरती देखील येऊ नये. त्यामुळे असं जर होत असेल तरी देखील आपण रुद्रपठण आपल्या घरामध्ये करू शकतो. रुद्रपठणामुळे या सगळ्या टेन्शनमधून आपण बाहेर पडू शकतो. त्याच पद्धतीने घरातील एखादी व्यक्ती, विशेष व्यक्ती असते, लहान मुलं असेल किंवा मोठी असेल, काही केल्याने ते म्हणजे तिच्या तब्येतीमध्ये सुधार होत नसतो, काही केल्याने फरक पडत नसतो, सतत ती आजारी पडत असते, काही ना काही तर तिच्या आजाराबद्दल तक्रारी सुरू असतात. तर अशा वेळेस देखील तुम्ही रुद्रपठण करा आणि रुद्रपठण केल्यानंतर रुद्राभिषेकाचं जे तीर्थ तयार होतात ते तुम्ही तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. आता हे फक्त मी तोंडी माहिती सांगते तुम्हाला. रुद्राभिषेक प्रत्यक्षात कसा करायचा हे देखील तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे. रुद्राभिषेक करून तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. तरी देखील तोंडी तुम्हाला सांगते. भरपूर लोकांनी केला असेल रुद्राभिषेक, रुद्रपठण केलं असेल आपल्या घरामध्ये, त्यांना माहिती आहे ही किती प्रभावी आणि किती अनुभवसिद्ध अशी ही सेवा आहे. आणि यातून मार्ग मिळतोच म्हणजे मिळतो हे देखील त्या भक्तांना, त्या सेवेकऱ्यांना देखील माहिती आहे. तर बघा, आता महाशिवरात्रीपर्यंत किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्री झाल्यानंतर जरी वेळ मिळाल तुम्हाला तरी देखील तुम्ही रुद्रपठणाची सेवा करू शकता. आता रुद्रपठणाची ही अशी सेवा आहे जी 40 दिवसांची सेवा असणार आहे. 40 दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही महाशिवरात्रीपासून देखील सुरुवात करू शकता किंवा तुम्ही आज व्हिडिओ माझा पाहताय आजपासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, गळती
आता अभिषेक पात्र माझं वरती आहे, तुम्हाला दाखवलं असतं मी. अभिषेक पात्र तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच गळती. गळती अत्यंत महत्त्वाची आहे रुद्रपठणामध्ये, कारण ज्यावेळेस आपण पठण करत असतो त्यावेळेस आपलं मन देखील त्याच्यामध्ये लागणं महत्त्वाचं असतं. कारण आपलं मन आपण वाचनाकडे आपलं अर्ध लक्ष केंद्रित असताना राहिलेलं अर्ध लक्ष केंद्रित असतं चमच्याने अभिषेक करण्यामध्ये, बरोबर. तर एकदा अभिषेक पात्र ठेवून दिलं, त्यात फक्त पाणी चेक करायला लागणार आहे तुम्हाला. बाकीचं तुम्ही एकसारखं बोलत राहिला तर आपोआप अभिषेक होत राहतो पिंडीवरती, आणि तुम्हाला तुमचा अभिषेक देखील म्हणजे रुद्रपठण देखील चालू असतं. देवपूजा करायची आहे, तुम्ही ज्या दिवशी माझा व्हिडिओ पाहिल त्या दिवशीपासून करा, किंवा महाशिवरात्रीपासून तुम्ही 40 दिवसांची ही सेवा करू शकता. 40 दिवसांच्या सेवेमध्ये देखील नियम आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. सेवा काय करायची आहे तर तुम्हाला बघा, तुम्ही चौरंगावरती देवघरासमोर खाली बसून, जमिनीवर बसून, म्हणजे जमिनीवरती देखील आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. आसनावरती बसल्यानंतर चौरंगावरती तुम्हाला पांढरं वस्त्र अंतरा, त्याच्यावरती एक ताट घ्या. ताट पण चांगलं मोठं घ्या, त्याच्यामध्ये शिवपिंड चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे, शिवपिंड ठेवायचे आहे. शिवपिंडीवरती तुम्हाला अभिषेक पात्र ठेवायचं आहे आणि तुम्हाला रुद्रपठण सुरू करायचं आहे. रुद्रपठण सुरू करताना सगळ्यात अगोदर शिवमहिम्न स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. शिवमहिम्न स्तोत्र पठण झाल्यानंतर चमक नमक हे तुम्हाला बोलायचं आहे. ज्यावेळेस चमक नमक आपण बोलत असतो त्यावेळेस अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून आपल्याला चमक नमक बोलायचं आहे. या सगळ्या सेवा, रुद्रपठण कशा पद्धतीने करावं, रुद्राभिषेक कशा पद्धतीने करावा, हे सगळं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नवीन सेवेकऱ्यांना थोडासा वेळ लागेल, पण यातून हळूहळू ते देखील शिकतील आणि त्यांना देखील याचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव येणार आहे. त्यांना देखील याचा खूप चांगल्या प्रकारे प्रचिती किंवा फरक पडणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना नवीन नवीन मार्ग, संधी भेटणार आहेत. हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे. त्यामुळे रुद्राभिषेक करायचा आहे. आणि काहीच ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय याचा देखील तुम्ही जलाभिषेक करू शकता. आता जे जल साठणार आहे, रुद्राभिषेक तुमचा झाला, तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी प्रदोष काळात केला तर अतिशय उत्तम आहे. आणि आपल्या घरात जर ज्यावेळेस रुद्रपठण होतं किंवा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस रुद्राभिषेक केला जातो त्यावेळेस त्या घरातील संपूर्ण नकारात्मकता, वाईट बाधा, वाईट शक्ती घरात थांबत नाहीत. कारण बघा, ज्या प्रकारे डोक्यावरचं कर्ज आपल्याला कमी करायचं आहे किंवा वाईट बाधा, आपल्या लहान मुलांचा हट्टीपणा कमी करायचा आहे, आजारपण कमी करायचं आहे, तर अशा वेळेस बघा भगवान शंकर हे कुबेर देवताचे देखील स्वामी आहेत. त्यामुळे डोक्यावरचं कर्ज देखील आपोआप कमी होणार आहे, पैसा येण्याचे मार्ग देखील खुले होणार आहेत. त्याच पद्धतीने पितरांचे स्वामी देखील आपले महादेवच आहेत, बरोबर. त्यामुळे प्रखर पितृदोष असेल तर त्यामुळे देखील संतान प्राप्ती होत नाही, घरात सतत भांडणं होत असतात, आजारपण वाढत असतं, वाईट शक्तीचा प्रभाव असेल तरी देखील आजारपण वाढत असतं. त्यामुळे तिथे देखील भगवान शंकर किंवा आपले महादेव भोलेनाथ आहेत, ते सांब सदाशिव आहेत, ते भक्तांच्या एका हाकेला धावून जातात, तुम्हाला देखील माहिती आहे. ते देखील त्यावेळेस प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यातून मार्ग बाहेर पडण्यास मिळत असतो. पण रुद्राभिषेकाची किंवा रुद्रपठणाची ही सेवा संकल्पयुक्तच करायला हवी, कारण संकल्प घेतल्यामुळेच आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत असतो. संकल्प घेतला की आपण त्या संकल्पामध्ये बांधलो जातो. त्यामुळे तुम्हाला संकल्प घ्यायला अजिबात विसरायचा नाही आहे. तुम्ही रोज एक तांब्या किंवा एक लोटा जल जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती रोज न चुकता जर तुम्ही वाहिला तर तुमचे कर्म, प्रारब्ध ही तेच कुठेतरी हळूहळू सुधारायला लागतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाची किरणे व्यवस्थितरित्या येऊ लागतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही एक अत्यंत प्रभावीशाली अशी ही सेवा आहे, ती एकदा करून पहा. रुद्राभिषेकाची सेवा साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी देखील सांगितलेलं आहे, किती प्रभावी आहे, आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही तुमच्यापर्यंत ही सेवा शेअर करत आहोत, एवढे एक लक्षात घ्या. रुद्राभिषेक केल्यानंतर ते जे जल साठणार आहे ते घरातील प्रत्येकाने घ्यायचं आहे, किंवा एका विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असेल तर त्या व्यक्तीला हे प्यायला द्यायचं आहे. आजारी व्यक्ती असेल, मुलं हट्टी असतील, अशा वेळेस तुम्ही आवर्जून त्यांना हे प्यायला द्या. ज्यावेळेस तुम्ही यांना प्यायला द्याल 40 दिवसामध्ये त्यांचे संपूर्ण आरोग्य बाबतीच्या जेवढ्या तक्रारी असतील तेवढ्या सगळ्या नष्ट होणार आहेत, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे रुद्राभिषेकाचे जल किंवा रुद्राभिषेक किंवा रुद्रपठण घरात करायला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. पण याचे देखील काही नियम आहेत. आता नियम काय बघा, ज्यावेळेस सुतक सेवा चालू आहे तो मध्येच सुतक किंवा विटाळ आलं तर आपल्याला ती सेवा तिथेच थांबवावी लागते. कारण सुतक फिटण्याचा किंवा आता बघा भरपूर गावांना सुतक 5 दिवसाचंच वगैरे केलेलं आहे, पण खरा काळ म्हणजे ते 13-14 दिवसांचा असतो. 15 दिवसांचं जे सुतक विटाळ जे असतं तेवढा दिवसांचा गॅप आपल्या सेवेमध्ये पडता कामा नये, यासाठी ती सेवा तिथे स्टॉप करायची आहे. नंतर नव्याने आपण सुरुवात करू शकतो. बघा, मासिक धर्म आले तर ते 4 दिवस पूर्णपणे स्टॉप करायचे आहेत. जोपर्यंत आपला फ्लो पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत ती सेवा थांबवायची आहे. म्हणजे 4 कोणाकोणाचं 5 दिवसापर्यंत जातं तर 5व्या दिवशी देखील करू नका. 6व्या दिवशी तुम्हाला माहिती आहे ना पूर्णपणे फ्लो थांबलेला आहे आपला, तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची आहे, बरोबर. आणि
नंतर संकल्प घेऊन सेवा करताय किंवा रुद्राभिषेकाची सेवा अत्यंत महत्त्वाची करताय तर तुम्ही आवर्जून मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मांसाहार चालणार नाही या सेवेमध्ये. चुकूनही मांसाहार या सेवेमध्ये करायचा नाही आहे. या सेवेमुळे व्यसनी माणूस देखील, त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन असो तर व्यसनी माणूस देखील निर्व्यसनी होण्यास मदत होत असते. त्यामुळे रुद्राभिषेकाची सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. आणि संकल्पयुक्त सेवा आपण जर करत असू आपल्या घरात तर ब्रह्मचार्याचं पालन देखील 40 दिवस करायलाच हवं. तर ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कारण या छोट्या छोट्या चुकाच आपल्याला नडत असतात आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही, उलट त्याचे दोष लागत असतात. त्यामुळे रुद्रपठणाची जर सेवा 40 दिवसांची करायची असेल तर मांसाहार वर्ज्य, संकल्पयुक्त सेवा करणे आणि ब्रह्मचार्याचं पालन करणे या 3 गोष्टींचं कडकडीत पालन झालंच गेलं पाहिजे. आणि परान्न वगैरे नाही शक्यतो याच्यामध्ये तसं काही, पण परान्न थोडक्यात टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अन्नाचे देखील आपल्याला दोष लागत असतात. बाकीचं काही देखील नाही आहे. पण रुद्राभिषेकाची सेवा ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. रुद्र पठण केल्यामुळे डोक्यावरचं कर्ज, हट्टीपणा, व्यसनी माणूस निर्व्यसनी होतो, हट्टीपणा कमी होतो आणि आपल्या घरातील एखादा बिघडलेला किंवा वाईट मार्गावरती गेलेला व्यक्ती किंवा तो मुलगा चांगल्या मार्गावरती येण्यासाठी मार्ग स्वतः महाराज दाखवत असतात, मार्ग स्वतः भोलेनाथ दाखवत असतात, एवढं लक्षात घ्या. आणि त्यामुळे नक्कीच ही रुद्रपठणाची 40 दिवसांची सेवा करायला अजिबात विसरू नका. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.